होटलला जात आहोत. तर हे बघा 2 कोंबड्या. बघू शकता आपण आता 2 मुर्गी कट करून आलेले आहेत. गडबड असल्यामुळे त्या जत्रेमध्ये साफ करून दिलं नाही बरोबर. आता आपण चांगलं साफ करून घेऊ त्याला. काय जत्रा असल्यामुळे तिथे एवढा गर्दा होता की काही सांगता सोय नव्हता. त्याच्यामुळे फार लेट झालं. गावरानी मुर्गी आहे दोन्ही बी. पाण्यानं आपण याला धुवून घेतलेला आहे. आता कारण काय की जत्रेतून कापून आणल्यामुळं त्याला जास्त वेळेस द्यावं लागते. नाहीतरी आपण खाटकापासून कापून आणल्यामुळे एवढी वेळेस ठेवायची गरज पडत नाही याला. आता आपल्याला निर्मळ एकदम साफ करून गावरानी चिकन असल्यामुळे थोडं उकळून घ्यावं लागेल आपल्याला. याला बायलरला उकळून घ्यायची काही गरज पडत नाही. बस भेटू पुन्हा. 2 टमाटे, 2 लसणाचे गड्डे, 2 कांदे. आता आपण ह्याला चांगलं भाजून घेऊ. आपण काळ्या चिकनचा रस्सा बनवणार आहोत. 1 नंबर झणझणीत. आता आपण हे सर्व सामान भाजून घेऊ. एकदम नंबर 1 भाजलं की पुन्हा भेटू. 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद. आता आपण याला लावून घेऊन 15 मिनिटासाठी करून टाकू. आता आपण याला 15 मिनिटासाठी ठेवून टाकू. 15 आपले टमाटे व कांदे भाजलेले आहेत. लसण पण भाजलेलं आहे. लसण खाली काढून घेतलेलं आहे. लसण पण भाजलेलं आहे. आता लसण खाली काढून ठेवलेलं आहे. आता आपण काढून घेऊ. 15 मिनिटं झालेले आहे आपल्या चिकनला हळद मीठ लावून. आपल्याला उकडायला ठेवतो आपण. आता गावरानी चिकन आहे. आता बायलरला उकडायची गरज पडत नाही कारण का की बायलर पहिलेच नरम येते. आता याला आपण गॅसवर ठेवू आणि याला बिगर पाण्याचं उकडतो आपण. आता याच्यावर झाकण टाकू आणि 15 मिनिट उकडून घेऊ त्याला. 15 मिनिट. आता बघूत आपण याला. बघू शकता आपण अजून 1 थेंबी पाणी टाकलं नाही याच्यामध्ये. त्याच्या अंगचंच पाणी सुटलेलं आहे. आता आपण याला एकवार हलवून घेऊ. आपण ही भाजी 15 मिनिटांमध्ये बनवून घेऊ. कारण काय याला जर पाणी टाकणं गेलं ना आपण तर फास्ट शिजते कोणतेही चिकन मटन. जर पाणी टाकलं ना तर त्याला वेळ लागतो. आता याला अजून 5 मिनिटासाठी झाकून घेऊ. बघू 5 मिनिटं झालेले आहेत. बघूत आपण याच्यात पाणी सोडायची गरज पडते का आपल्या चिकनमध्ये पाणी आहे. बुडाला गेलेलं आहे. पाणी बुडाला आहे. गावरानी असल्यामुळे ते थोडं जास्त टाइम लागतो ना तिथून कापून आणायला. पटवून कापून आणल्यामुळे थोडं लेट झालं. नाहीतर याच्यात पाणी टाकायची वेळच येत नव्हती आपल्याला. आता आपण झाकून ठेवू आणि या झाकणावर थोडंसं पाणी टाकून ठेवू आपण. कारण ती भाजी चांगली शिजायला पाहिजे. कच्ची राहिली तर लेकरांचं पोट दुखत. खाणारे फक्त आम्ही दोघंच आहोत. मी आणि माझा मुलगा. माझ्या घरातले बाकी सगळे साधू आहेत. आपण गरम पाणी सोडून टाकू मध्ये. अजून डाग लागला नाही. आपण 10 मिनिटं झाला उकळून राहतील पण. आपल्याला जी शेरव्याची गिरवी करायची आहे ना त्यासाठी पाणी सोडतो आपण.
बिगर पाणी न टाकता आपण बघू किती उकडलंय आपलं मटण. 80% ते उकडले बघा. हाड सोडून दिलं आहे. बघा आता आपण मसाला बनवून घेऊ. टमाटे, लसूण आणि कांदे भाजलेले आहेत. याच्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे टाकून आपण त्याला मिक्सरमधून काढून घेऊ. टमाटे, लसूण, कांदे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आता मिक्सरमधून काढून घेऊ. मिक्सर भांड्यामध्ये पहिला आपण टाकू टमाटे. 2 टमाटे टाकू. 1 हिरवी मिरची प्लस कांदे, भाजलेले लसूण आणि कोथिंबीर. तुम्ही पण नक्की करून बघा. एकदम नंबर 1 भाजी होईल. आपला मसाला वाटून घेतलेला आहे बघा मिक्सरमधून. साध्या सिंपल मसाल्यामध्ये बनवलेलं आहे आपण चिकन. हे आहे लसण अद्रकचं पेस्ट. कारण का की आपण पहिले लसण टाकल्या 2 गड्डे त्याच्यामध्ये म्हणून कमी घेतलेला आहे. हे कांदा लसूण मसाला. हे आहे धनिया पावडर, गरम मसाला, धनिया पावडर आणि मिरची, डाळवा आणि 4 चमचे खोबरा. इकडे आहे उकडलेलं मटण आणि इकडे आहे कांदा लसूण टमाटा आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट. चला मारू पुन्नी. आता बघून गरम झालेला आहे. आपण 1 पळी तेल टाकून घेऊ. तेल गरम झालेलं आहे आता आपलं. आता आपण लसूण टाकून घेऊ. लसूण जास्त करपू द्यायचं नाही. थोडंसं लालसर झालं ना सर्वात पहिले मिरची टाकून घेऊ. बस आता मिरचीला डाग लागू नये म्हणून आपली थोडी पद्धत अलग आहे. आपण थोडं पाणी टाकू. आपण पहिले लसण पुन्हा मिरचू आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे. कारण काय की मिरचू करपू नये म्हणून. पाणी आपण टाकल्या ना त्याच्यानं मिरचू करपत नाही एवढा. मिरचूला आहे ना एकदम फुल टेस्ट येते. आता आपण ह्याच तेलामध्ये मसाले टाकून घेऊ. आता आपण सर्वात पहिले धनिया पावडर टाकू. पुन्हा गरम मसाला टाकू आणि कांदा लसूण मसाला. आपण जास्त मसाले काही वापरत नाही. कमी मसाल्यामध्ये करू. याला आपण थोडंसं पाण्याचं हे द्यायचं. कारण काय की पाणी जे असते ना मसाल्याला करपू देत नाही. आता तुम्ही बघू शकता तडका कसा बसणार. त्याच्याने मसाले एकदम चांगले शिजतील. आता आपले मसाले शिजले की पुन्हा बाकीचे सामान टाकू. आता आपण याच्यात डाळवा टाकू. डाळवा टाकायचं कारण की डाळवा गुटल्या होणार नाही. आपण जर पाण्यात डाळवा टाकल्या ना तर त्याचे गुटल्या होत्या. जसं आपण बेसन बनवताना त्या पद्धतीने गुटल्या होत्या. आपण जर तेलात टाकल्या तर तुम्ही बघू शकता एकही गुटली भेटणार नाही आपल्याला. खोबरा टाकून घेतला कारण त्याची डाळवा आपला कसंही त्याच्यामध्ये हे झाला होता. सगळे मसाले जेवढे चांगले भाजचाल आपण तेवढी भाजी चांगली होईल. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा लसूण जे वाटल्या होत्या ना ते मसाला टाकून देऊ. त्याला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊ. आता आपण याला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ. एकदम मसाला एकदम शिजून घेऊ चांगला नंबर 1. पाहू शकता आपण कडनं पुरे आपल्या मसाल्याचं तेल सुटलेलं आहे. आता आपण इथे चिकन टाकून घेऊ. ते आपलं चिकन गावरानी आहे. आता याला चांगलं मिसळून घेऊ.
आता आपण पाहू शकता आपला मसाल्यामध्ये पुरं चिकन एकदम मस्त शिजलेलं आहे बघा, कट सुटलेलं आहे, एकदम चांगलं तेल आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सूप सोडू. माझे मित्र ते पण येणार होते, बालाजी गोजेवाड, पण त्यांना अचानक भाडं आल्यामुळे ते नायगावला निघून गेले. त्यांना म्हणजे मला येणं होत नाही, म्हणून आता आम्ही पापलेपच खाणार आहे. भाजी थोडी जास्त झाली, पण चला हरकत नाही, बनवून खावतो. आता त्यांना भाडं लागलं, त्यांना ते निघून गेले. जेवत आपण, काय अडचण नाही. आता आपण याला झाकून घेऊ. भाजी आता आपल्या भाजीला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ, कारण काही पहिलेही कोथिंबीर टाकलेली आहे, पण कोथिंबीर थोडीशी टाकू. अशी तुम्ही नक्की करून पहा भाजी, पण ते बी गावरानी चिकनची करून पहा. कमी मसाला, कमी तेल, सगळं कमी, एक नंबर भाजी होते एकदम. बघू शकता शरीरामध्ये बी पण तेल नाही आपल्या बिलकुल. आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. आता आपण गॅस बंद करू आणि झाकून ठेवू याला. तुम्ही बाहेरला साईडला कट कसा आला आहे तुम्ही बघू शकता, तेलाचा कट कसा आला आहे साईडला. बंद केल्याबरोबर बघा कट कसा आला आहे. बघा आपल्या भाजीला कसं कट आलेलं आहे. आता तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, कशासोबत बी भाजी खाऊ शकता, असं मी म्हणणार नाही. तुम्हाला ज्याच्यासोबत पडलं त्याच्यासोबत खा. तुम्ही करून बघा, एक नंबर भाजी होती. प्युअर गावरान आहे, प्युअर गावरान, हैदराबादी नाही, कोणतं ह्याच्यामध्ये हे नाही फॉर्मचं, एकदम थंड्याचा माल आहे. बघू शकता लेग पीस पण कसा हा एकदम नंबर एक शिजलेला आहे. चला आता आम्ही जेवून घेता, बाय. हे बघा आपलं जेवण्यासाठी ताट रेडी आहे. थोडंसं लिंबू पिळून घेऊ. एक नंबर भाजी झालेली आहे. बस आता आपण